नमस्कार. कथा कथन 9. स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील कथा. कथेचं नाव आहे अध्यात्म. अध्यात्म. स्वामी विवेकानंदांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कलकत्ता येथील सिमला विभागात झाला. त्यांच्या शेजारच्या गावात एक जत्रा होती आणि त्या जत्रेमध्ये 5-6 वर्षाचा मुलगा नरेंद्र, स्वामी विवेकानंदांचं पूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त, 5-6 वर्षाचा नरेंद्र असताना ते शेजारच्या गावामध्ये जत्रेला गेले. मित्रमंडळी सर्व जत्रेला गेले आणि ते विशेष म्हणजे शेजारच्या गावात चालत गेले मित्रमंडळी आणि दिवसभर त्या जत्रेमध्ये फिरले. एका दुकानासमोर 5-6 वर्षाचा नरेंद्र थांबला. 10-15 मिनिटं थांबला. ते मूर्तीचं दुकान होतं. त्याला एक मूर्ती आवडली. तो 10-15 मिनिटं त्या मूर्तीकडे पाहत राहिला. सुंदर मूर्ती होती, ती त्याला आवडली. ती मूर्ती शंकराची होती. त्याने ठरवलं आपण विकत घ्यायची आणि ती मूर्ती विकत घेतली. पण ती मूर्ती विकत घेत असताना, त्या मूर्तीकडे पाहत असताना त्याचे 10-15 मिनिटं वेळ वाया गेला. तोपर्यंत त्याच्या गावातील मित्रमंडळी सायंकाळी चालत त्यांच्या गावी गेले. हा एकटाच मूर्ती शंकराची हातात घेतलेले रस्त्याने एकटाच चालत आहे आणि शंकराची आवडती मूर्ती घेऊन तो चालत असताना विचार करतो, आता ही शंकराची मूर्ती घरी गेल्यावर ठेवायची कशी, ठेवायची कुठे, पूजा कशी करायची, याचा तो विचार करत होता. इतक्यात त्या रस्त्यावर रांगत 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 एक बाळ रस्त्यावर येतो. समोरून घोडागाडी येत आहे. घोड्यांच्या पायाखाली, टाचाखाली ते बाळ जाणार, गाडीच्या चाकाखाली ते बाळ जाणार. इतक्यात प्रसंगावधान राखून नरेंद्रने आपल्या हातातील मूर्ती, आवडती मूर्ती जमिनीवर टाकून दिली आणि धावत गेले आणि त्या मुलाला उचललं आणि रस्त्याच्या कडेला आणून उभा केलं. मग त्यांच्या लक्षात आलं, अरे आपली आवडणारी मूर्ती आपण तर जमिनीवर टाकून दिलेली. त्या मुलाला रस्त्याच्या कडेला सोडलं आणि पुन्हा त्यांच्या लक्षात आलं, अरे आपली आवडती मूर्ती तर आपण जमिनीवर फेकून दिलेली. पुन्हा त्या मूर्तीकडे जातात. पाहतो तो काय, आवडणारी मूर्ती, शंकराची मूर्ती, त्या मूर्तीचे तुकडे 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 झालेले. आपल्या त्या मूर्तीचे, शंकराच्या मूर्तीचे तुकडे 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 झालेले पाहून नरेंद्र निराश झाला नाही, नरेंद्र दुःखी झाला नाही, नरेंद्र वैफल्यग्रस्त झाला नाही. नरेंद्र खुश होता, नरेंद्र आनंदी होता. कारण त्यानं आज एका बाळाचा जीव वाचवला होता. लक्षात ठेवा. आणि यालाच अध्यात्म म्हणतात. 5-6 वर्षाच्या नरेंद्रनं संपूर्ण जगाला दाखवून दिलं अध्यात्म म्हणजे काय. अध्यात्म म्हणजे जीवांची सेवा होय. अध्यात्म म्हणजे कर्मकांड नाही. अध्यात्म म्हणजे मूर्तीची पूजा नाही, तर अध्यात्म म्हणजे जीवांची सेवा, मानवतेची सेवा. हे संपूर्ण 5-6 वर्षाच्या नरेंद्रनं म्हणजेच स्वामी विवेकानंदांनी सर्वांना सांगितले. लक्षात ठेवा, जिथे जीव तिथे शिव. सर्वांनी जीवांची पूजा करा, प्राण्यांची पूजा करा. प्राण्यांमध्ये, माणसांमध्येच ईश्वर आहे, हेच या कथेतून
स्वामी विवेकानंदांना सांगायचं आहे. लक्षात ठेवा. धन्यवाद.